आदित्यने माणुसकीच्या नात्याने तिला सावरलं. त्यात प्रेमाचा वगैरे काही संबंध नाहीये. अहिल्या मॅडम, तुम्हाला तुमच्या मुलावर आणि पारूवर खूप विश्वास आहे, पण समजा त्यांच्यात खरोखरच प्रेम असेल तर? आदित्य माझ्या शब्दाबाहेर नाहीये. तर मी पसंत केलेल्या मुलीशीच लग्न करेन. हेच नेमकं नको होतं मला. मी स्वतः आईला सगळं खरं खरं सांगायला हवं होतं. बाहेरून गोष्टी कळल्या ना की असंच होतं. फोटोमुळे किती त्रास सहन करावा लागला पारूला. बिचारी घाबरली असेल. ती या नात्यातून माघार तर नाही घेणार ना? आईनं सगळं खरं खरं सांगितलं असतं तर तिला अजून मनस्ताप झालाय तो नसतं झालंय. ते काय नाही, माझं प्रेम खरं आहे आणि आई माझं प्रेम नक्की समजून घेईल. मी आता जाऊन तिला सगळं खरं खरं सांगतो. अभिनंदन मॅडम, तुमचा मुलगा प्रेमात पडल्याची सगळ्यात आधी न्यूज आमच्या पेपरनी कव्हर केली आहे. तिथं जे बघितलं ते तुमच्या समोर आहे. अहिल्या मॅडम, विचित्र वाटत असलं तरी हेच सत्य आहे की तुमचा मुलगा एका मोलकरणीच्या प्रेमात पडलाय. तोंड सांभाळून बोला. अहिल्या मॅडम, तुम्हाला तुमच्या मुलावर आणि पारूवर खूप विश्वास आहे, पण समजा त्यांच्यात खरोखरच प्रेम असेल तर? अहिल्या, तू परत काळजी करायला लागलीस ना? काळजी नाही रे श्रीकांत, पण हे लोक वाटेल ते लिहितात आदित्यबद्दल. मग तुला माहितीये मला सहन नाही होत ते. पारू आणि आदित्य खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या या पवित्र नात्यावर बोट ठेवलेलं मला नाही चालणार. आणि अजून एक गोष्ट, आदित्यची बायको मीच निवडणार आणि हे त्रिवार सत्य आहे जे बदलणार नाही. अगं आई, आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आदित्य, आपण नंतर बोलूया का? नाही आई, मला आत्ताच बोलायचं आहे. मला माहिती आहे आई, तुला माझ्या लग्नाचं टेन्शन आलंय आणि तुला जर असंच टेन्शन येणार असेल ना तर मला लग्नच नाही करायचं. अरे आदित्य आहे बघ, मला टेन्शन वगैरे आलेलं नाहीये. नाही पण आई, पण लोक तुझ्याबद्दल वाटेल ते बोलतात आणि मग माझा संताप होतो.